काय लहान पोरावानी करत असती काय माहिती. हाय क्या बोल की. आज बरं तुला वेळ मिळाला संसारातनं फोन करायला. आज वय आज आज ते संसारातनं ब्रेक घेतलाय ना. काय संसारातनं ब्रेक? बायकांना बरं संसारातनं ब्रेक मिळतो. चांगलंय चांगलंय. आणि तू काय आमच्या फौजीने लावलंस मग कामाला? हा आणि तसं बी त्यांना आवडत नाही ना दुसरं कोणी त्यांची कामं केलेली. इक्या पण मी लय चिडले तुझ्यावर. का ग मी काय केले? आणि लग्नासाठी पोरगी बघितलीस मला एका शब्दाने तरी सांगितलंस का? आता असं करणार ना तू? अगं मला नुसतं नावाला बहीण मानतोस का? अगं माझा ऐक की जरा. काय ऐकायचं नाही मला. तुझी काय चूक आहे म्हणा. अगं पण मी आजाला सांगितलं होतं की. मला वाटलं त्यांनी सांगितलं असेल. त्यांना सांगून काय उपयोग आहे? कुणी बी मला काय बी बोललं नाही. माझ्याशी नुसतं बोलायचं म्हणलं तरी राग राग होतोय ना लोकांचा. बोलायची काय सोय नाही बघ. आणि ठीक आहे, हिचं काय ऐकू नको. आता नुसती टोमणा मारत असती. काल मला सांगितलं मला वर्दी धुवू नको तर धुवून ठेवल्या आणि हायकर बी धुतलाय. हॅलो इक्या आता मला सांग. अरे मला काय माहित, मला वाटलं कापडांसारखी कापड म्हणून धुतली आणि दिवसभर राब राब राबत्यात म्हणून धुतली. तर मी काय मुद्दाम केलंय वे? ठीक आहे, अरे बरं राहिलं तिथले तर सोडून द्यायचं का नाही? अरे सकाळपासून एका शब्दाने बोलणं माझ्या संग. अरे तानाची काय गरज होती का? इक्या लई काय काय बोलले माहितीये काल मला. तू इथं असतास ना तर तूच म्हणला असतास की शितले आता अजिबात ऐकून घे. ठीक आहे, अरे मी असं काच बोललो नव्हतं माहितीये का? यार थांबा. हे बघ एक काम कर, फोन लाऊड स्पीकरला लाव. लाव लवकर. हा लावला. तुम्हाला काय आकलायत का रे? हा भांडताय काय? अरे पण अरे मी परवाच म्हटलं रे मी दोघं भांडल्याशिवाय राहूच कसं शकताय म्हणून. आणि हे शितले अगं तू हायकल धुतलायस आणि हे आज्या तिने धुतला तर धुतला. तुला तर प्रेमानं सांगतात नाही का रे? सांग यांना प्रेमानं कसं बोलायचं असते ते. हा सांगतो. हे बघ कस हे आता ते मिशनवर जायचं सोडून तुमचं भांडण मिटवत बसतो मी. अरे उगाच काहीतरी बोलू नको. एवढं काय झालेलं नाही. हा एवढं काय नाही ना मग सॉरी म्हणा की. काय? सॉरी म्हणा आणि मिटवून टाका. आता आधी सॉरी कोण म्हणणार याच्यावर तुम्ही विचार करत बसला असाल आहे का नाही? अरे तुम्हाला दोघांना आहे ना मी आधीपासून ओळखतोय. सॉरी मीच धुवायला नाही पाहिजे होता. सॉरी, मी तुला आधीच सांगायला पाहिजे होत. अंग असं मजा आ गया. ए मजा आ गया काय मजा आ गया? तू ना लोकांचीच भांडणं सोडवत बस. म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुझ्या लग्नाचं काय? हे बघ क्या आधीच सांगून ठेवते. आता तुझ्या आईला बी सांगून आले तुझं लग्न लावून द्यायचा असा इडा उचललाय मी आता. शपथ आता काय खरं नाही क्या. आता आलाच ना तिने बघून ठेवलेल्या पुरी संग लग्न करून टाक बाबा. मी कशाला बघती? मावशीनं मस्त पोरगी बघून ठेवली ऐक्यासाठी. हे क्या अरे मला सांग तुला ती पोरगी आवडली का रे? म्हणजे तसं काय नाही. पसंत हाय का नाही? हाय. झालं की मग आता सुट्टीवर आलास ना की तुझं बारू ढूंढून टाकू आपण. अगं आत्ताच तर आलो इकडे लगेच सुट्टी मिळते होय तेव्हा. अर्पणी क्या ही तर मावशी एकटी असती र. तिच्या बरोबर कोण नको का? तू असल्यावर कसलं टेन्शन आहे मला तिथं. अरे मी तर हायच र पण तरी बी. बरं बाई आता जाऊ दे मला. आजा शितले आयुष्यातल्या पहिल्या मिशनवर चाललोय. आता जेव्हा गावात येईल ना
ऑर्डर काय अजूनच येईन बघ. मग भाव कोणाचा आहेस हा? तू फक्त ये गावात परत. जंगी स्वागत करते का नाही बघ तुझं. आणि हा ववाळायला मीच असणार आहे पहिली हा. बरे ठेवू का? सगळे निघालेत, फॉल इन व्हायचे. हा हा ठेव. ठीक आहे. मुश्किल वक्त. मराठा साक. हा. अगं बाई माझं गुड लक त्याच राहिलंच की. आता परत लावते फोन. फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. शितले, किती बी अवघड युद्ध असेल ना तरी मी जिंकीन बघ. पण तुझ्याबरोबर बोलण्यात जे काय म्हणजे अवघड आहे बघ. नशीब लवकर तरी कळलं. कळलं ग, पण वळलंच नाही. शितले, शाळेतल्या पोरांसारखंच भांडलो काय आपण? आपण नाही, मीच भांडलो, मीच बोललो नाही. पण तुम्हाला तरी कुठं फरक पडला माझ्या संग बोलला नाही तरी. वय, तुला कोणी सांगितलं फरक पडत नव्हता म्हणून? पडला असता ना तर दिसला असत. हा, अजिबात फरक पडला नाही. तुझी बडबड ऐकत नव्हती ना तर काय वाटत होतं माहितीये का मला? काय? असं वाटत होतं तू बोललीच नाहीस तर काय उपयोग आहे कानांचा. मग शितले, मी ठरवलंय किती बी मोठी भांडणं झाली ना आपली तर असं बोलायचं टाकायचं नाही आपण. आता असं बोलाल नंतर जाल पाय आपटत. पाय आपटत जायचं ना असं कुठं म्हणलं मी. फक्त काय झालं तरी बोलायचं आपण. वा भाऊजी, तसं हुशार आहे हा तुम्ही.